आज आपण कडबोळे करणार आहोत, जी बैलपोळा या सणासाठी हा पदार्थ केला जातो। तर कडबोळे करण्यासाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे अर्धा वाटी तांदळाचं पीठ आहे आणि पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हळद इथे मी अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स घेतलेले आहेत। लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ वापरणार आहोत। तसेच पीठ भिजवताना आपण तेलाचा वापर करणार आहोत आणि आवश्यकतेनुसार पाणी घेणार आहोत। कडबोळे हा एक असा पदार्थ आहे जो घाटावरती हा केला जातो, खास करून बैलपोळा या सणासाठी। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पीठं वापरून घट्टसर असं पीठ मळून घेतलं जातं। या थोडीशी हळद, लाल तिखट, चिली फ्लेक्स, थोडेसे बेसन पीठ, तांदळाचं पीठ हे आधी पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया। आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि तेलही घालायचं आहे आणि घट्टसर मळून घ्यायचं आहे। मीठ 3 चमचे तेल घातलेलं आहे। आता हळूहळू पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत। आपलं पीठ चांगलं घट्टसर असं मळून झालेलं आहे। 5 ते 7 मिनिटं हे रेस्ट करायला ठेवूया। आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे कडबोळे करायला घेऊया। हे असे गोळे घ्यायचे आहेत। हे असेच आपल्याला गोळा आहे, ही लाटी आहे ती चांगली आपल्याला वाढवत जायची आहे, मोठी करायची आहे। साधारण 1 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला ती जाडीची करायची आहे। त्याच्यापेक्षा पातळ केली तरीही चालणार आहे। अशा पद्धतीने एवढी जाडी अशी की ठेवायची आहे आणि हा असा कडबोळ्यांचा शेप आपल्याला द्यायचा आहे। व्यवस्थित आपल्याला हे चिटकवून घ्यायचे दोन्ही टोकं। एका कढईमध्ये तेल घेऊन चांगलं गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता हे आपले कडबोळे आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। सावकाश टाकायचे आहेत। त्याच्या ज्या कडा आहेत त्या चांगल्या बंद करून घेतल्या पाहिजेत। कडबोळे हा बैलांचा आवडता खाद्यपदार्थ आहे, त्यामुळे बैलपोळा या सणाला पुरणपोळी आणि कडबोळे हे आवर्जून केले जातात। त्यातील हा एक पदार्थ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। खूप साध्या सोप्या पद्धतीने केला जातो। तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ घेऊ शकता, बाजरीचं पीठ घेऊ शकता। त्याच्यामध्ये थोडंसं बेसन तसेच तांदळाचं पीठ मिक्स करून आणि मसाले मिक्स करून हे कडबोळे बनवले जातात। कडबोळे बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत, मस्त शिजलेले आहेत आतमधून, पटकन मोडत आहेत। जसे जसे हे थंड होत जातील तसे तसे ते चांगले व्यवस्थित कडक होतील। आपले कडबोळे तयार झालेले आहेत। तर या पोळा सणाला हे कडबोळे करून बघा, कारण खूपच सोपे आहेत आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार झालेले आहेत। हे कडबोळ्यांची रेसिपी तुम्ही करून बघा आणि मॅलो किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न हे पूर्ण ब्रह्म। कडबोळे बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत, मस्त शिजलेले आहेत आतमधून, पटकन मोडत आहेत। जसे जसे हे थंड होत जातील तसे तसे ते चांगले व्यवस्थित कडक होतील।